पाणी ठेवलंय का? चला, मला ब्रेक मिळालाय, म्हटलं पटकन यांना चपाती करून द्यावी. तर पीठ मळलंय साहेबांनी आमच्या. मम्मी हात लावून बघ. हात लावून बघू. आई गो, कसलं कडक मळलंय. काय खरं नाही. कोणी मळलं पिल्लू? आणि या दोघांना वेळ लागले बटाटे खायचं, सारखे बटाटे. सॉरी. त्याच्या 9:30 वाजल्यात आणि हा झोपायचं नाव घेणं झालंय. उद्यापासून शाळा सुरू आहे आणि हा असा वागतोय. मला 8:30 वाजल्यात माझं काम आटपायला. शांत बस, शांत बस, नाही तर झोप शांत, नाही तर टीचर उद्या तुला मग रागावणार. उठला लवकर, उशीर झाला तुला जायला तर. काय बघू? तसं नाही करत. खूप लोकांचं म्हणणं आहे मस्त नवरदेव मदत करू लागतो, तर सांगते मला काय काय मदत मिळते. जेवलेलं ताट तसंच आहे. हे कसलं भारी ठेवलंय बघा, मस्तपैकी. आता आवरायला पाहिजे. भांडे पडलेत, सगळं आत्ता आवरायचं यावेळेला. मी सांगायचं तर मी ड्रम ना आत्ता धुतला. पहिलं माझं ऑफिसचं काम झालं ड्रम धुवून घेतला. बघू शकता क्षार नाही झालंय. या ड्रमला घेऊन मी 1 महिना पण नाही झाला, पण एक क्षार नाही झालंय सगळं. क्षारच्या पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे, कारण आम्ही बोरिंगचं पाणी आणतो ना, त्यामुळं. तर आता मी इथून पुढं सगळी कामं आवरणार आणि मग व्लॉग एडिट करणार, मग मी शूट अपलोड करणार. खूप वेळ लागणार. तरी नशीब मी मशीन घेतली, 1 महिना झालं. त्याचा एक फायदा होतो की मला आता कपडे धुवायला रात्री 1 आणि 2 वाजता बसायला लागत नाही, तर मी पटकन कपडे मशीनला टाकते. पण काहीतरी मशीनमध्ये पण प्रॉब्लेम आला आहे. पाणी खूप स्लो घेते. जिथं 23 मिनिटावरती चालायला होतं तिथं ती 62 मिनिटावरती चालते. काय झालं मशीनला काय माहीत. आता सगळ्यात अगोदर तर मी चपाती बनवणार आहे स्वतःसाठी आणि अंशसाठी. तर आज दिवसाचा भात खाल्ला होता, त्यामुळं चपाती खाल्ली नव्हती. आणि अंशनी, मी आज जेवलेच नव्हते दुपारी, कारण दुपारी मला ब्रेक हवा होता. त्यावेळेस मी अंशच्या पप्पांचा टिफिन बनवायला ब्रेक घेतला. खरं तर दुपारच्या त्यांच्या टिफिनची तयारी त्यांनी करून ठेवली होती. पीठ मळून ठेवलं होतं, त्यामुळंच पीठ एवढं घट्ट आहे, फ्रीजमध्ये होतं. तर त्यांनी पीठ मळून ठेवलं होतं आणि भाजी चिरून ठेवली ती, म्हणजे बटाटे चिरून ठेवले होते त्यांच्या डब्यासाठी. आणि मी फक्त फोडणी दिली होती आणि त्यांच्यासाठी 4 चपात्या करून दिल्या, 2 डोसे करून दिले होते त्यांना जेवायला. आणि मग ते गेले. संध्याकाळी 7 वाजता जातात, पण त्यांना 5 वाजता सगळं टिफिन रेडी पाहिजे असतो. मग त्यांच्या टिफिनसाठी मी माझा ब्रेक वेस्ट करून टाकते. आणि आता उद्यापासून तर कसं मॅनेज होणार आहे माहिती नाही, कारण उद्यापासून अंशची शाळा पण पुन्हा सुरू होते. तर उद्यापासून तर काम पण असणार आहे आणि अंशची शाळा पण असणार आहे. अंशच्या पप्पांचा डबा पण असणार आहे. तर शिकवायचा प्रयत्न करते अंशच्या पप्पांना डबा, पण ते काही ऐकत नाहीत. तर नाही शिकायला तयार त्यांनी. तर आता 2 चपात्यासाठी का होईना करावं तर लागतंच जेवण. शेवटी भूक आहे, आपलं पापी पोट आहे, काय करणार. तर मी डायरेक्ट पोळपाट धुवायला नाही टाकत, कारण मग पाणी पडून त्याच्यावर ते फुगतं लाकूड, म्हणून मग मी वरतीच ठेवते आणि नंतर धुवून ठेवते. तर मी हाताने चपातीला तेल यासाठी लावते, कारण उलटनं जे आहे ना ते धुवायला टाकलं होतं आणि मला पुन्हा आता धुवायचं म्हणजे जीवावर आलं होतं. म्हटलं राहू देत, 2च चपात्यात आपण हाताने तेल लावू शकतो, म्हणजे असा कंटाळा कधी कधी मी करते. तर आता सगळ्यात आधी गॅस वगैरे धुवून टाकणार आहे, कारण पुन्हा जर नळाचं पाणी संपलं तर मला ड्रममधनं पाणी काढून धुवायचा फार कंटाळा येतो, कारण खूप वेळ लागतो. नळाचं पाणी असलं की पटकन होऊन जातं भांडी. आणि आता गॅस याच हात पुसायच्या रुमालानं पुसते, कारण अंशच्या पप्पांनी तवा ठेवला होता ह्या रुमालावरती आणि तो रुमाल जळला. मग आता गॅस पुसायलाच करणार हा हात पुसायचा रुमाल. आणि जेवायसाठी भूक तर खूप लागली, पण पाणी संपल, म्हणून मी पटपट पहिल्यांदा म्हटलं किचन आवरावं, नाही तर मग मुंग्या वगैरे लागतात पीठ सांडलं तर. त्यासाठी असं करते. अंशमध्येच आज लुडबुड चालू होती. खरं तर आज अंशने खूप मार खाल्ला होता पप्पांचा, कारण अंश जशा सुट्ट्या लागल्या तसं मोबाईलसाठी ऐकत नाही. घरी जाऊबाईंच्या घरी जातो, मोबाईल मुलांच्या हातात दिसलं, ते जे गेम खेळत आहेत तोच ह्याला पाहिजे असतो. आणि मोबाईलमुळं माझ्या डोळ्यांची हालत काय झाली आहे, माझा चष्मा लागला आहे वगैरे, खूप त्रास होतो मोबाईलमुळं. आणि मुलं हल्ली मोबाईलवर काय बघतायत काय ह्याचा भरोसा नाही, आणि त्याच सगळं करतायत. त्यामुळं खूप भीती वाटते. एकतर एकुलता एक मुलगा आहे, आपण जे करतोय त्याच्यासाठी करतोय. आपल्या मुलापासून दुसऱ्यांच्या मुली सुरक्षित राहाव्या एवढीच इच्छा असते. आता सध्या तरी मला तरी एवढीच इच्छा आहे. पूर्वी लोक मुली असले की टेन्शन घ्यायचे, आता मुलं असल्यावर टेन्शन घ्यायची वेळ आली आहे. तर असं मी संध्याकाळचं किचन आवरून ठेवते स्वच्छ. आता मला माहिती आहे किचन एवढं छान स्वच्छ नाही आहे, पण आता समजून घ्या. तर सगळ्यात आधी भांडे घासून घेते आणि नंतर जेवते. मग भांडे घासून घेणार. तर भरपूर काही लोक असं म्हणतात, म्हणजे काही पाहुणे यायचे ह्यांच्यामध्ये,
त्या माझ्या घरी कुठला ह्यांचं पाहुणं येत नाही, आमच्या जाऊबाईंच्याच घरी राहतात, माझ्या घरी राहत नाहीत, कारण माझा आर के फ्लॅट आहे. तर आता तुम्ही समजूनच जा. तर समजून जा म्हणजे आर के फ्लॅटमध्ये मला असं वाटतं की घर एक रूमचं जरी असलं तर ॲडजस्ट कसंही होतं. घरात जागा असू नाही तर नसो, मनात जागा आहे ना पुरेसे. पण शेवटी ज्याची त्याची मर्जी. तर मला असं सगळेजण म्हणतात, रात्री 2 आणि 2:30 वाजता ही कामं करते, कपडे धुते संध्याकाळची, अवगुणेपणा आहे हा. तर आता सकाळचा वेळ मिळत नाही, मग मी संध्याकाळची अशी कामं करते आणि सकाळीला संध्याकाळची कामं काही उरू नये ह्याची मी पूर्ण दक्षता घेते. तर आता भांडे घासून घेतलेले आहेत, बघू शकता. तर काम दिवसाचं जरी वर्क फ्रॉम होम असलं तरी दिवसाचा मला वेळ मिळत नाही ही कामं उरकायला, संध्याकाळीच सगळी कामं उरकते. तरी नशिबाने आज जास्त भांडे नाही आहेत. असं संध्याकाळी अशी झाडं मी खाली ठेवते. माझा जीव की प्राण माझी झाडं मला खूप आवडतात. तर वर्किंग आई असतात त्यांची ही अशीच कामं असतात. मूल आणि घर, मेस हे इतकं आवरणं खूप अवघड पडतं. तर चला आता कपडे वाळत घालायचे, वाट बघतीये कधी मशीन कपडे पिळतीये. तर काहीतरी प्रॉब्लेम झाला मशीनला, कारण ना पाणी घेत नाही आहे, खूप स्लो पाणी घेते. त्यामुळं 1 तास चालायच्या ऐवजी 2-3 तास मशीन चालते आहे. तर आता वाट बघत बसते. आता 10 मिनिटं उरलेत. 10 मिनटं म्हणत ही अजून 20 मिनटं घेणार. तर आपण व्लॉग इथंच एंड करूया. काय चुकलं असेल तर नक्की सांगा मला कॉमेंट करून. जिथं चुकेल तिथं सांगणं तुमचा हक्क आहे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जे नवीन आहेत त्यांनी. तर हे असं असतं माझं डेली रुटीन. तर आता समजून घ्या, जास्त काही व्लॉग मोठा बनवता नाही आला मला आणि एडिटिंग मला अजून तरी जमत नाही. तर समजून घ्या. चला बाय बाय, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.